हॅलो, अतिशय सुंदर आणि प्रार्थना कितीपर्यंत आठवतो पाऊण तास. प्रार्थना नोटेशन आणि रूपावली बुवानी अतिशय सुंदर. आणि काय सांगितलं की मुलींचा विषय सांगण्यापेक्षा प्रबोधन करा. बुवा, प्रबोधन हा विषय तुमच्या मुखामध्ये शोभत नाही. तुम्ही आयुष्यामध्ये प्रबोधन काय केलं हे मायबाप भजनी श्रोत्यांना माहिती आहे. म्हणून सुरुवातीला मी जबाबदारीने बोललो. जबाबदारीने तुमच्या मुखातून गरळच बुवा आतापर्यंत ओकली गेली. तुम्ही आम्हाला भाई आम्हाला तत्वज्ञान शिकवू नका. भजनाच्या नावाने आतापर्यंत धंदा केला. मध्ये मध्ये बोलू नका. आणि मी जर बोलायला लागलो तर नियम सगळे मग बाजूला ठेवीन. मग मला रोखणारा कोण नाही. तिथे जे नियम बनवायला होते ते सगळे मगाशी तुमका बोलले. बुवा, ते जे नियम घातले तेच बिघडवतात, वेळ काढतात. माका नाही बोलले, मी नियमाच्या बाहेरच नाही. असो, एक मुद्दा क्लिअर करतो. एक दोन मुद्दे बुवा बोलले ते त्यांची तेवढी डेअरिंग नाही मला बोलण्याची. कारण कसं आहे, बुवांच्या भजनाबद्दल मी सुरुवातीला सांगितलं, पण काय ना काय मुलींचा विषय हा बुवा जे आहे ते आहे. मी त्याच्यापासून मागे हटत नाही. तुम्हाला फक्त ते लेवल सोडून त्या विषयाचा उहापोह करण्याची तुम्हाला सवय आहे. चेन्नईचा विषय जरा महिला वर्गाला विनंती आहे. किती दिवसात तुम्ही एकटं येईल, त्याच्यामुळे तुमचं पण नाही इलाज. तुमका तरी बोला खै गावता. बोला तुम्ही, पण जरा आमका ऐका. बोला देवा थोडासा. खूप वर्षांनी मी आधी कासराडेत म्हणजे ह्या स्थानावर खूप वर्षांनी येलोय. चेन्नईचा विषय बुवानी सांगितलं. मी इथले 7 सत्यदेव आहेत त्याला म्हणून सांगतो. बुवा, चेन्नईची बारी बुवांच्या भावानेच ठरवलेली आहे. त्याच्यामुळे फक्त तुमचा मोठेपण मिळवण्यासाठी मला खोटं बोलता येत नाही. मी थोडासा सत्यवादी बुवा आहे. आणि या बुवाने त्याचा उहापोह केला. मला गवळदेव महत्वाचा बोलले ना. चेन्नई मला नको, पाकिस्तान नको, पण बुवांच्या भावांचे मित्र यानेच ती बारी आम्हा 2 बुवाची चेन्नईला ठरवलेली आहे. आणि हे जर खोटं असेल तर सरस्वतीला हात लावून सांगा. नाही, तुम्ही काय बोललात मगाशी, मायबाप श्रोतेजन समोर आहेत. ऐका, मधीच आता बोलू नका. कलकत्ता आणि चेन्नई खै खैला तुमका माहिती. मग डोक्यातले बुवा तुम्ही गप बसावं. पहिले धैसर, आता इला धैसर. धै कोणी विचारित नाही म्हणून तुमका पर्याय नाही या कोकणच्या मातीशिवाय. तुम्ही आमका प्रबोधन शिकवतास. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. काय बुवा, आमका कोणा भजनी बुवांका सगळ्या बुवा 15 वर्षानंतर जे भजनी बुवा या क्षेत्रात आहेत त्या प्रत्येक भजनी बुवाला माहिती आहे. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, तोपर्यंत वीट बाहेर फेकली, त्यावरती पांडुरंग उभे होते. सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आज 40 वर्ष या क्षेत्रात असून इथे हे सांगायला आलात. युट्यूब वाल्याला सांगतायत काय. मला नंबर बिंबर काय नको बुवा. आम्ही त्याच्यात पोळलो आहोत. आणि आमच्या तसं ठरलेलं आहे मीटिंग मध्ये, तुमच्या परवानगीशिवाय युट्यूब वाल्याला तुम्ही संधी देऊ नका. तुमचा काय तुम्ही भाजलाच तरी तुमका त्याच्यात लाज लज्जा नाही. त्याच्यामुळे परत भाजलाच तरी तुमका तर चलता. आमका थोडीशी इज्जत, आमचं स्टँडर्ड हवं. तुमच्यासारख्या लहान ह्यांच्या बरोबर आम्ही बसणारे बुवा नाही, कळलं का. आणि ज्यांच्या बरोबर बसलाच त्यांनी भाजल्याने तुमका, त्याच्यावर काय म्हणणार तुमचा. त्याच्यासाठी आपण पण अशा बुवांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. चुकीचा बुवा बोलतो आम्ही, बरोबर भागतात ते राग मागचो मुगचो काढतात. मग तुम्ही आमका भजनाबद्दल तुमच्या आम्ही नावच ठेवत नाही. मगाशी 12 मात्र तुम्ही बुवा अप्रतिम मगाशी वरून म्हटला. मी 100% सांगतोय. खायचं काम नाही. मी अडखळलो असतो बुवा त्या ठिकाणी. आणि नंद बिंद हे राग आमका सांगा नको. नंद राग नाही तो. नंद रागामध्ये बुवा तीव्र मोह लागतोय.
आमच्या रागामध्ये तीव्र मन नाही, त्याला म्हणतात थूक लावणे. हा, मध्ये मध्येच बोलायचं नाही, नियमामध्ये ठरलेलं आहे. नाहीतर या विषयावर जर कारवाई नाही झाली तर पुढच्या बारीला मी नियम पाळणार नाही सांगून ठेवतो. त्या बोलवर कारवाई झाली पाहिजे. नियमामध्ये 45 मिनिटांमध्ये तोंडातून काढायचं नाही. आता तुम्ही माझे विद्यार्थी आहात, काय मोठेपणा सांगता तुमची. काय महिलांना चांगल्या चांगल्या ऍडव्हर्टाईज, कुठल्या ऍडव्हर्टाईज रे? लक्ष लगाओ खुजली बाप, नाही लक्ष लगाओ खूबसूरती पाव. त्यानंतर काय? हो आणि गप्प बोला नको. आणि दुसरी सॅलाईन लवली लाव. मग एक सांगा बुवा, आपण इथे पुरुषांचीच इज्जत काढतोय. पुरुषांना जाहिरात काय? अरे पहिला वाचतंय नाही तर परत तसाच म्हणा. सपट लोशन लगाव खुजली भगाव. मग एक सांगा महिलांनो, 10-12 वेळा जर एकच सदरो वापरलो आपण तर खुजली होतली नाही तर काय? उदाहरण साक्षात समोर. त्याच्यासाठी आपली धर्मपत्नी घराकडे होईल. एका विचारतो हे घरी नाही आहे काय? वा, तुम्ही फक्त मदनाचे पुतळे आहात, बाकी सगळे बुवा खुळे. काय झाला माहिती आहे, पेटीच्या बाबतीत बुवा ना ते थूक लावतात असं आमचे गुंडू बुवा सांगतात. माझा काही विषय नाही, देवा शपथ. गुंडू बुवा सांगतात तुमका बुवा स्वरबीर चालू घेतात सगळा मान्य. मगाशीचा काय कोलसवलाच ना व नंद राग जर असेल तिथे वंजारी बुवा जर त्यांचे कोण चाहते असतील त्यांनी सांगावा की मी जो राग आळवला तो नंद राग होता म्हणून. व चुकीचं काहीतरी सांगू नका ना, त्याच्यामध्ये तीव्र म लागतोय बुवा नंद रागामध्ये. आणि ही पट्टी कोणाची आहे ती बघा, येडा गमाड्याची पट्टी आहे बुवा. ही सुताराची शाळा आहे तुमची. हा हो, आम्ही तुमच्या पट्टीत बोलत नाही, पण पट्टी योग्य असून उपयोग नाही ना. त्यात शिकणारो ढवळो बैल उपयोगाचो काय? तो बैलच रवलो काय? हा वासरात लगडी काय झाली ही परिस्थिती. हा कारकर बुवानी आज 45 वर्ष या क्षेत्रामध्ये गाजवले. त्यांना कोणी कधी राग विचारलेली नाही. पण असंच ना आज प्रत्येकाच्या खायच्या बुवा नाही टार्गेट करणं, त्याचं नाव सांगा माका. मी म्हणते त्यांच्या समोर तुम्ही आज 38 मात्राचा नोटेशन म्हणा तरी ते आपलाच खरा करून जातले. चुकीचा बोलतोय का सांगा? तुमचा काय आतापर्यंत इतिहासात सांगा ना, नाही तर युट्यूबच्या माध्यमातून बघा. पारकर विनोद चव्हाण बुवा 40-42 मात्रा म्हणा. पारकर बुवांच्या ज्या मुखामध्ये जो गोडवा आहे, साखर आहे, तुमचे 42 गेले ना फुकट. टाळी घ्यावा, असे खाजवतले, टाळी जाऊ नको आता आता बसतो. अरे बाबा लो शांत बसा. नेहमी जास्त वेळ घेणार नाही. बुवानी खूप चांगलं सांगितलं काय काय गोष्टी. त्यांनी लेवल आज तेवढी घसरवली नाहीये, मी प्रामाणिक सांगतोय. पण महिला आई ही पहिली भगिनीनो, आणि मग बाबा किंवा आपले वडील. जी महिला 9 महिने ओटी पोटी आपल्या बाळासाठी आपली काया झिजवत असते ती महिला प्रथम लक्षात ठेवा. आणि मग बाकीचं जग. जर महिला आता बुवा त्याच्यावर काहीतरी क्रॉस करतील, पण महिला एकटी पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यार बच जाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. प्रत्येकाच्या मुखामध्ये कधी ना कधी एखादा चुकीचा शब्द जात असतो. बोली बघा
मगाशी सांगितलं म्हणजे आपण कसे योग्य आहोत तेच बुवा सांगण्याचा प्रयत्न करतायत. लोके बुवा सिंधुदुर्गातील घमेंडखोर बुवा व तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. तुम्ही घमेंडखोर म्हणून मी घमेंडखोर ठरत नाही. मी बुवा पुन्हा पुन्हा सांगतोय मी मोठ्यांचा सन्मान करतो नेहमी आणि माझ्यापेक्षा लहान जर मला बोलत असतील तर त्यांना मी सडेतोड उत्तर देतो बुवा. माझा स्वभावच असा आहे. घमेंडखोर बुवा घमेंड आणि गर्व तुम्हाला झालाय. ते चार स्वर चालवायला येतात ना त्याचा गर्व तुम्हाला पण आहे. आणि बुवा प्रामाणिकपणे सांगतोय कुठलाही कलावंत असू दे कुठलाही त्याला थोडाफार हा आपल्या कलेचा गर्व असतोच. तुम्ही स्वर मगाशी तुम्ही बोलताना बोलून गेलात की माझ्या विषयात रागांच्या विषयात माझ्या दादाला लागू नकोस याला घमेंडखोर म्हणाला तर बुवा काय म्हणतात तुम्ही आम्हाला सांगताय म्हणून सांगतोय ऐका. क्यों करीता है तेरा मेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा. हा इथे कोणाचं काय नाही लक्षात ठेवा. इथे घमेंडखोर वगैरे कोण नाही. त्या भगवंताच्या हातामध्ये आपली दोरी आहे. व मला सांगतायत प्रबोधन करा व आमचा भूतकाळ तपासून बघा युट्यूबच्या माध्यमातून बघा. आम्ही प्रबोधन भजन आणि मनोरंजन तेवढ्याच ताकदीने करतो लक्षात ठेवा. आजच्या तरुण पिढीला चार गोष्टी चांगल्या सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तुमच्यासारखी गरज नाही होत. आम्हाला जेव्हा घमेंडखोर म्हणता ना तेव्हा स्वतःमध्ये स्वतःचं आत्मपरीक्षण करा. भाई आता बघूया ना कोण चिडताय तो. मगाशी सांगत होते बुवा माझा छोट्या भाऊ मोठ्या पदावर गेलाय. बुवा आमचं पद हेच आहे. पद येतात आणि जातात. हे पद जाणार नाही मरेपर्यंत. जरी मेलो तरी हे आमचं पद आहे. आमच्या मागे जे बुवा हे नाव लागलंय ना बुवा हे मरून किती वर्ष झाली तरी जाणार नाही. आणि त्यांना पद मिळालं मी त्यांचं अभिनंदन करतोय सगळ्यांच्या समोर. पण पद मिळण्यासाठी सुद्धा इकडे बघा क्वालिटी लागते. क्वांटिटी असून उपयोग नाही. आज तुम्ही एक भजनी बुवा आहात. खरं म्हणजे हे पद तुम्हाला मिळालं पाहिजे होतं. बरोबर ना बुवा. का तुम्हाला मिळालं नाही तुमचं अरे गप्रे काहीतरी मध्येच बोला थोडं घ्या उगाच माझी लिंक बिघडवू नको बुवा. तुम्ही प्रामाणिक सांगतोय मी हे पद आज बुवा तुम्हाला मिळालं पाहिजे होते पण तुमच्या भावाला मिळालं कारण त्यांच्यामध्ये तेवढी क्वालिटी आहे. तुमच्यावर बुवा विश्वास नाही या भजनी सृष्टीचा मी तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही रंग बदलणारे बुवा आहात. काल तुमच्या खांद्यावर भगवा कलर होता आज सफेद आला. दल बदलू बुवा तुम्ही दल बदलू आम्हाला शिकवू नका. पदांच्या बाबतीत ह्यांच्या नादाला लागा नको. फक्त आमदार होऊचे शिल्लक रवले होत. मागच्या बारीक एका सांगलं नाही पण तुमका आमदार देऊचे नाही. हे आतल्या गाठीचे बुवा आहे. तोंडावर सांगती पारकर बुवांसारखा दुसरा माणूस नाही सिंधुदुर्गात. मागसून सांगती काय तो नुसतो बोलता. संकेत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद संकेत. तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. तुझ्यासाठी 2 ओळी म्हणतोय काम जरा. हा सन्माननीय मुन्ना पाताडे यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. चला म्हणून सांगतोय तिथं कोणाचं काय नाही. प्रत्येकाने लक्षात ठेवा भगवंताने आपल्याला भाड्याच्या घरात पाठवलेलं आहे. तुम्ही असं नाही तर मी असो. बरोबर ना. भाड्याच्या घरात पाठवलेलं आहे. जेव्हा त्याचा कॉल येईल तेव्हा तुमच्या शर्टाचं बटन काढायला सुद्धा तो भगवंत आपल्याला देणार नाही. लक्षात ठेवा. तुमची 4 माळ्याची बिल्डिंग असो नाही तर 10 माळ्याची बिल्डिंग असो शेवटची आंघोळ प्रत्येकाला खळ्यातच घालायची आहे. कुठला मुलगा सांगणार नाही. एक वेळ मुली असेल बाप मेल्यावर ढाय ढाय रडत येईल. लक्षात ठेवा. मुलगा किती रडेल याचं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा.
मी मुलगी आहेत त्यांना वाईट आणि मुली आहेत त्यांना चांगलं बुवा म्हणण्याचा माझा उद्देश नाही. ती मुलगी तिथे खेळत होती म्हणून मी एक मस्करी म्हणून बोललो, तर तुम्ही त्याचा सुद्धा उहापोह केला. आता मी काय करू, माका झिल कोणी थांबाक सांगल्यान काय तू समटाईम होणार सगळं. असे मान टाकून राहिलं असतं काय नाही होणार. प्रयत्न करा, नाहीतर माझ्याशी पैज लावा. आपली तयारी आहे. 1 वर्षाच्या आत मी मुलाला जन्म देऊ शकतो. तुम्ही लोकांना सांगा 1 वर्षाच्या आत मी मुलीला जन्म देतो म्हणून, मग कळेल कोण सुकडा आहे आणि कोण जाड्या आहे तो. बाकी बरे चला. तू करीता है तेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा. किया कर्म तूने वैसा ही फल पाएगा. बाद में प्यार पछताएगा जब. भजनामध्ये सगळ्या भजनी बुवाला आणि माझ्या मायबाप भजनी श्रोत्यांना माहिती आहे की नेहमी भजनामध्ये महाराष्ट्र गीत मी सादर करतो. मी फरमाईशिवाय एकही गाणं म्हणणार नाही, कारण हल्लीची जी गाणी आली आहेत. कुठला रे, मला तरुण वर्गाला सांगायचं आहे, इथे तरुण मुली आहेत कार्यक्रमासाठी. ऐकायचं असेल तर माझं ऐका, नाहीतर विषय सोडून द्या. आजच्या या युगामध्ये मुलीला खूप किंमत आहे भगिनीनो. फक्त स्वतःची किंमत तुम्ही स्वतः कमी करू नका. असलं प्रबोधन चव्हाण बुवांच्या मुखातून येऊच शकत नाही. हा आपला शब्द आहे. फक्त अकडचा तकडे काहीतरी जरा पेटीची लेवल वाढव, ह्याची वाढव आणि थूक लावायचा, पैसे घ्यायचे आणि सटकायचा, हा त्यांचा धंदा झालेला आहे. आम्ही पैसा फेडण्याचा प्रयत्न करतोय. जलता है जलने दो, बुझाना मेरा काम नहीं. जला जला कर राख कर न दू तो लोके बुआ मेरा नाम. ध्यान में रखने का. खोकलो लागलो, खुजली बघा मग. हो, मुलीला सांगतोय, तुम्हाला सध्याच्या घडीला समाजामध्ये खूप किंमत आहे. कारण महाराष्ट्राची आकडेवारी सांगतोय 100% मुलगे आहेत, त्या ठिकाणी 70% फक्त मुली आहेत. किती? 70%. 30% मुलगे लग्नाशिवाय राहणार आहेत. पकडी घुमन इली कासारड्यात घुमन. त्याचा सहन होत नाही. मुलींबद्दल 4 गोष्टी आपण सांगू शकत नाही. फक्त खुळ्यासारखं कसं दिसतात ते, ह्याच्यातून येतात तशी वरून येतात, माहिती आहेत ना, कान साफ करणारे. बॅग लावा आणि फिरा आता रेल्वे स्टेशनला. बाकी काय नाही, फक्त मोठे पण ना मिळलेले असत गळ्या बिळ्याचे. म्हणजे आम्ही मोठे पंढरीचे वारकरी असे दाखवणार. आमका सगळा माहिती. हा तोंड उघडूक लावून. या ठिकाणी आमचे बाबू मांजरेकर बुवा, विजय मांजरेकर बुवा उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आमच्या बाजूला येऊन असं नसतं वा, असं काय नाही, बक्षीस देवकत व्हाया असं काय नाही. येवा तुम्ही, आता हे बसले हे दिल्याने हा येवा असं काय नाही. येवा तुम्ही, येवा.
आपला तोंडावर असतं मार्क्स ना. हे काय सांगतले मार्क्सून सांगतले बघलास एवढे बाजू घेऊन बसले रत्ती मारती 100 रुपये तरी दिले ह्या मार्क्सून सांगतले आमच्या तोंडावर सांगत काय आणि ते माझ्या देवगडचे अगरे आमच्या बाजू देवगडची तरी इज्जत वाईट ठेवा. हे काय नाही समोर सांगते काय घातत मांजरेकर मागसून सांगते काय वराडतात हो असू दे. महाराष्ट्र गीत म्हणतोय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. राजकुमार पातळे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. कैलासवासी विनायक रमेश सावंत यांच्या स्मरणार्थ 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय सुदर्शनजी भोपे साहेब यांच्याकडून होय होय 101 रुपयांचं बक्षीस आहे भालचंद्र बाबांच्या गर्जनासाठी. सन्माननीय सुहासजी पाताडे गुरुजी यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व घमेंडीचा विषय नाही जे आहे ते आपलं समोर आहे. आता हे जे मी महाराष्ट्र गीत म्हटलं ना बुवा या लेवलला फक्त म्हणून बघा म्हणजे तुम्हाला कळेल घमेंडी आणि हे विषय काय असतात. आपण फक्त सफेद 2 मध्ये राहायचं आणि मंडळी बोमटाट सांगायचा हे धंदे आमचे नाहीये. सफेद 2 मध्येच पेटी आहे पण आम्ही ओरडतो ना काळी 4 पर्यंत. चिडा नको आणि दुसऱ्या घमेंडखोर म्हणा नको. तुम्ही पण घमेंडखोरच आहात. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर नेहमी मी गाणं म्हणतो आणि त्यामधून आमचे जी रत्न आहेत भजन रत्न माझ्या लहान लहान मुलांना माहिती नसतं की कदम बुवा कोण. श्रीरंग पाताडे तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बक्षीस ज्यांना ज्यांना कोणाला द्यायची असतील तरी द्या. कारण सांगतोय पाऊण तासानंतर इथे रडगाणं चालू होणार आहे. म्हणजे अक्षरशः आपण त्यांची रूपावली आणि नोटेशन चालू होतं तेव्हा कानडे बुवा वगैरे सगळे घरी गेले.
आता एक जाऊ शकत नाही, जाणारो पण म्हणा ह्यो लोकच वाटता हा म्हणून वाटेक असणारो. जरा रटना कमी करा आणि जरा लोकांका जरा हसत खेळत ठेवा. माहिती आहे तुम्ही गायक असते अबे त्याला थांबवा मंडळा, नाही तर माझा डोक्या गरम झाला तर मी लेवल सोडीन. ऐका काही जरा तरी रडगाणं सुरू करायला देणारच. होय ना. हा होय. तुम्ही त्याच्यावर माईक चालू ठेवा तुमचं. 5:30 सुटकाच नाही दिदी म्हणजे भजनाचं होईल तसं. हो 5:30 नको, पाया पडते थै येऊन पाया पडते. बाकी काही नाही. सुरू करा सुरू करा. 3 वेळा थर लावलेली आहेत मग अशी थोडी. आमचं एक वेळाचा डोलचं राजे इथे गाजले. तुम्ही येत राहा, तुमच्या हातात शेवान बारा सुटला. हा प्रभाकर नकाशे, छोटा बैल आणि मोठा बैल, छोटा बैल आणि जाडा बैल, 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. माझं एकदम जवळचा मित्र म्हणजे बुवांपेक्षा माझं त्यांच्यावर प्रेम. हा सौरभ प्रकाश पारकर यांच्याकडून माझ्यासाठी 251 रुपयांचं बक्षीस आलंय आणि बुवांसाठी 251 रुपयांचं बक्षीस आहे. बुवा देणार आहे तुम्हाला, फक्त 50ची नोट कोणी अजून इथे दिलेली नाही आहे. जर दिले नाही ना तर तो माणूस घरापर्यंत पण येऊ शकता पहाटे. देतोय आपल्या दुसऱ्याचा या नको. एकदम म्हणजे दुसरे जवळचे मित्र सन्माननीय श्री गगनगिरी वडापाव कॉर्नर कासारडे पेट्रोल पंप, सन्माननीय रमेश पवार आणि पप्पी पवार यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डोलचं राजे इथे गाजले, डोलचं राजे इथे गाजले, डोलचं बुवा इथे डोलचं राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. डोलचं राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवलाल तळावर. विठ्ठल 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 विठ्ठल
काशीराम बुवा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण परशुराम सुंदर बुवा मला रे धन्यवाद. तेवढा योग येत नाहीये पण 100% बघेन. बुवानी 2-3 वेळा बघितलाय फुकटमध्ये मोबाईलवर. बघतो जरा थांब माझ्याकडे नेट कमी आहे बघणार वायफाय घेतोय थोडेसे पैसे द्यावा. काय बाबा एरची तर एकदम गोडो माणूस देवा शपथ बुवा. या बुवांकडे ना बघितल्यावर असा माका वाटतं देवा शपथ सांगते किती त्यांका तुम्ही बोला म्हणजे जेवढ्याच तेवढे चिडतात ते काय करतात पण ते पोटात घालून खायचा विषय ठेवत नाही. देवा शपथ सांगते. मी मगाशी संजूशी पण बोललोय आता ह्या भजन पण हा यांचं काही ह्या भजनाशी संबंध नाही बुवा. सगळा आज भजन संजू पेलता देवा शपथ. आज सांगा ना मंडळी एखादा असा उंच आवाजात गायला सांगा नाही गाऊ शकत. संजूचा आवाज बसलो मग हेंका सांगा गाऊ हा करता आमचा सगळा माहिती आहे बुवा. 2 दिवस असा झाला तुमचा आमचा ह्या असाच असता वर्षाच्या 12 महिने. शेवरो पालेलेलोच असतं आमचे. तुमच्याकडे शेवरो हा शेवरो आणि हा 2000 गावले का सटकायचा दिवा पॅसेंजर नाही तर आमचे ते रामेश्वर ट्रॅव्हल फुकट. हिंमत असेल तर मला बोला. हाडाची काढ आणि तुंतुना झाली तरी पण अभंगाच्या पूर्वी काय करतो ते मग बघा. आपल्यामध्ये तेवढी हे आहे कॅपॅसिटी. आमच्या शिरसाट बुवांचा शब्द कॅपॅसिटी गावलं. वेळ झालाय पण त्यांनी सांगितलंय वेळ झाला तरी चालेल ना थोडासा 10-1 मिनिटं. काय गजर घेऊ डायरेक्ट तुम्ही सांगशाल तसा नाही तर परत माईक घेऊन काहीतरी बोलशाल आमचा. त्याची आमका लय भीती वाटत नाही तुमच्यावरती त्यांना गजराचा वेळ देणार. हा चला आम्ही तोपर्यंत गप्पाची जाऊ. 39
आला गाणी बुवा भरपूर असल्यामुळे मिळत नाही हो. दोन ओळी फक्त भालचंद्र बाबांवर. आमचे भोपे साहेब ज्या ज्या ठिकाणी वारीला येतात त्या ठिकाणी ते नेहमी सांगत असतात भालचंद्र बाबांवर 2 ओळी तरी म्हणा. आणि भक्त कसा असावा तर असा असावा, लक्षात ठेवा. नाही तर हे पण भक्त आसाराम बापूंच्या इथे बघायचे. तुम्ही काय करताला? चांदण झाली रात एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट. नगाऱ्याची ढाय थै टिमक्याचा काय, नगाऱ्याची ढाय थै टिमक्याचा काय, पहिल्यातला आता काय रवला नाही. सारे बसून गेले, कोण कोणाच मानी नाते झाले. रीतिरिवाज बदलून गेले. इथे जानकर भजनी बुवा या सगळ्या बुवांबरोबर माझे कार्यक्रम, बुवांचे कार्यक्रम झालेले आहेत. रीतिरिवाज बदलून गेले. जुन्या पद्धती वेगळ्या होत्या. जुने एखादे गृहस्थ 60-70 वर्षाचे जर नाक्यावर बसलेले असतील तर महिला त्यांच्या समोर डोक्यावर पदर घेतल्याशिवाय जात नव्हती. आजचा काळ वेगळा आहे. पूर्वी भजनी बुवाला कधीही अरे तुरे कोण करत नव्हतं. आज भजनी बुवानी स्वतःहून आपण कुठेतरी कमीपणा घेऊन, आपण लेवल सोडून बोलून आज आपण कुठेतरी लोकांच्या मनातून बुवा उतरलेलो आहोत. पारकर बुवानी किती वर्ष, म्हणजे मी मला वाटतं 5-6 वर्षाचा असल्यापासून पारकर बुवांचे कार्यक्रम करतोय. आणि त्यानंतर त्यांच्या बरोबर नाही म्हटलं तरी 70-80 कार्यक्रम केले सुद्धा आम्ही. सांगायचा माझा मुद्दा हा की आमच्या इकडे डबल माऱ्या ज्यावेळी व्हायच्या, पारकर बुवा यायचे. सुरुवातीला ट्रॅक्टरने यायचे, बरोबर ना बुवा? 12 वाजल्याशिवाय पारकर बुवा खायच्या गावात नाही. ट्रॅक्टर प्रवास तुमका काय करा
हा? भावाच्या जीवावर सगळा युवप्रमाणे तेव्हा आमने सामने नव्हतं, पारंपरिक होतं. बुवा कायम म्हणजे खरं आहे बुवा, पारंपरिक बारी बुवा नेहमी दुसरी बारी करायची आणि दुसऱ्या बारीमध्ये बुवा एवढे लोकांना मंत्रमुग्ध करायचे. एका बाजूने पारकर बुवा आणि दुसऱ्या बाजूला इतर बुवा, हा एक तेव्हा बुवा ठरलेला होता. असं काय बुवा, आम्ही जे बोलतोय ते समोर बोलतो, आपण आहे तेच बोलतो, त्याच्यात काही चुकीचं नाही. तुम्ही एक ब्रँड आहात लक्षात ठेवा, ब्रँड. आणि हे कोणाचं तरी काम नाही की ती पण बाकी सगळे फुले पेटीची कला दाखवणार एकच सिंधुदुर्गात, बाकी कोण जन्माक दिले नाही. हा म्हणून सांगतोय रीतिरिवाज बदलून गेले आहेत आणि कोण कोणाला विचारत नाहीये म्हणून सांगतो बघा. बापा सारखो वाटलो त्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं. त्या आई वडिलांना लग्न झाल्यावर तो मुलगा विसरतो आणि सासरू सासऱ्याला मग पप्पा आणि मम्मी म्हणतो. हे कलियुग आहे लक्षात ठेवा. ऐका एकदाच काही दोन मारा वेगवेगळी मारतात. माझ्या आई समान असतील तर त्याला माहिती असेल मोठं कुंकू लावायच्या, त्यामुळे त्यांच्या नवऱ्याचं आयुष्य 100 वर्ष असायचं. आता एवढी टिकली लावतो. देवा शपथ सांगते सत्यनारायण स्मरून माझ्या बायकोक सांगते थोडे दिवस माका जगात दिलो. थोडे दिवस तो टिकली खाई लावता ती दिसणार नाही कसं जगतलंय मी. बरं हे जगात देतो हे बुवा हे बसले असते हे टपलेले जात सगळे सगळे हाताचे पेटीच्या समोर बसले होते. याचा लोक मेलो काय हे राजा झाले तो माराचाही नाही आणि मेलय तर तुमच्या साक्षीने सांगतोय त्यांच्या भात्यात जात नाचतलंय भात्यात. हा तेव्हा महिला वर्गाला माझी विनंती आहे, आपली हिंदू संस्कृती आहे. आज आपल्या धर्माला इतर धर्म संपवत नाहीये लक्षात घ्या. आपणच कुठेतरी आपली संस्कृती थांबवतोय. महिलांनी लग्न झालेल्या महिलांनी थोडा तरी मळवट आपल्या भागामध्ये भरला पाहिजे. टिकल्या लावायला आमचा विरोध नाही. बरं टिकले कसले होते त्यांना गम तरी हा. ते बाथरूम संडास मध्ये 2-2 महिने वास खायत असतात आणि भाव थै पडतात. कसे जगतले भाव. जी आजी बसली ना दही मरून कलरची साडी ते कमी सांगते तर ती काय एकट्यात तरी पटा. बाकीच्या हेंगावायचा हा घेतलो माझं गेलो आमच्या किती घासारता म्हणा अशी परिस्थिती आहे. म्हणून सांगतोय बघा सावित्री वाली अंग भर कपडो आता जय जय कापलेलो तुकडो. सहावारी पण ठीक आहे पण लग्न झालेली जर एखादी स्त्री जीन्स पॅन्ट वर जर पावल्याकडे गेली तर त्याची होटी खाई भरायची नका सांगा. हे कलियुग आहे. मग रुमाल दुसरा काय पर्याय नाही. आमचे पुजारी मस्त सांगतात याच्यावर म्हणून आम्ही त्या विषयात शक्यतो पडत नाही. सावित्रीबाई फुले जिजामाता आपल्या देशाच्या महिला राष्ट्रपती होऊन गेल्या प्रतिभाताई पाटील
आताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, यांचे कपडे बघा, अंगभर कपडे. आज इथे येऊन समाधान वाटतंय, तिथे कमी कपड्यामध्ये कुठलीही महिला किंवा मुलगी नाही आहे. मी आता बुवा त्याचा विपर्यास करतील, पण खरं आहे ते सांगतोय. रेल्वेमध्ये ना काही मुली एवढा तोकडा घालतात एवढा, आणि एका हाताला परत खाली ओढतं, मग झक मारून त्या तोकडा घालू बाया. मग बघणाऱ्यांच्या नजरात आता बुवा सांगतले तू वासू होतस म्हणून ते बघून गेलंस सांगते, कारण त्यांची विद्वत्ता तेवढी आहे. त्यांचं माका पण माझ्या मुली समान ज्या मुली आहेत या ठिकाणी त्यांना समजलं पाहिजे. आज बलात्कार अत्याचार होतात ना, त्याला 10-20% आपण मुली सुद्धा कारणीभूत असतो भगिनीनो. आपण जर अंगभर कपडे वापरले तर तेवढ्या नजरा आपल्यावर फिरत नाहीत, लक्षात घ्या. समाजकंटक असतातच, नाही म्हणत नाही आम्ही त्याला, पण शक्यतो आपण नीट वागलं पाहिजे, आपली संस्कृती नीट ठेवली पाहिजे. म्हणून सांगतोय बघा, टिकली तुझा लावतात ती दिसत नाही, टिकली तुझा लावतात ती दिसत नाही. तिथे कापड केस वाढवता बापियो गडी, मराठी माणसाची गायब झाली शेती. जाता दिसणार आहे वरवंटो, इतिहासचा माझा दोष नेतो पाठो. टीव्ही फ्रीज मिक्सर विना संसार चालणार नाही, टीव्ही फ्रीज मिक्सर विना संसार चालणार नाही. आता फक्त शेवटचा चरण आहे. डबलवारी भजनं कशी चालतात ती थोडक्यात सांगतो आणि गजर थांबवतो. बंड्या सन्माननीय बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नादवडे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कालाचा डाव ठिकाणा नाही, अभंगात राग आला विसरून जाई. पूर्वी पारंपरिक डबल बाऱ्या व्हायच्या, इथे वयस्कर लोक आहेत आणि त्यामध्ये पालकर बुवानी खूप कार्यक्रम पारंपरिक केले. आम्ही सुद्धा चव्हाण बुवानी केले, आमच्या मांजरेकर बुवानी केले, कार्य बुवानी सुद्धा केले, नाही म्हणत नाही, पण यांच्या एवढे आम्ही नाही केलं. आम्ही उगाच ते कसे तरी आकडे भोगून जाणारी बुवा नाही, जे आहे ते आहे. पण पालकर बुवानी आयुष्य याच्यामध्ये झिजवलं, आम्ही ते बघितलेलं आहे. असो हा. आणि हल्लीचे काही बुवा 1-2-3 गाणी आली डबल बारीचे बुवा झाले. फक्त इतर गाणी आली पाहिजे, कुठली बुवा आमचे म्हणतले. आता फक्त मी झलक सांगते बघा. प्रेमावर वरलं ग तुझं, थोडं माझं बेस कमी करा. पाणी द्या, पाणी द्या. बिस्लरी आहे ना त्या मुंबईची बुवा आहे, बिस्लरीची ऑफिस नाही, आमका डॉक्टरला चालता गाणी गावला थोडं काढा, माझी हिंमत असत तर मग बघा आपल्याकडे. बाबू बाबू प्रेमावर भरले तुझं, आता मला भरलं तुझं. या गाण्याचं बघा, मी असला नाही म्हणतले हो वहिनी, मी म्हणतले नाही असला गाणं. हे गाण्याचा अर्थ तुमका मला माहिती आहे कायच नाही त्याचा अर्थ. 2-3 महिन्यात ह्या तुम्ही विसरताला सगळा गाणं. दुसरा बुवा आमचे काय म्हणतो काय, तुम्हाला अंगुराचा तुला कडी भुसाग. या गाण्याचं म्हटलं ना त्या भुषा कांडा लावतल्या सांगा ठेवतले. मला एकदा नाही असली गाणी फालतू. हा चला. राग आला विसरून जाई. गवालीचा पत्ता कट होई, गजरात तास भाकड कथा लावी. परबुवा सांगे भजनावीला जीव रवला नाही, परबुवा
दिवसाचं थोडक्यात तीच घेतो. हा वेळ झाला. आपण काय बोलू? हा ठीक आहे. थोडा मगाशी फरमाईश होती. यानंतर थोड्याच वेळात पंतांच्या उजव्या साईडने मारा करण्यासाठी चव्हाण उपस्थित होतील. पंच म्हणून या ठिकाणी पारकर बुवा थांबले आणि लेफ्ट साईडला पंच म्हणून आमचे खाडिये बुवा आहेत आणि थर्ड पंच म्हणून मांजरेकर बुवा आहेत. कर्णधाराला टेन्शन आलेलं आहे संजू चव्हाण यांना. असो, मारा करते वेळी सरळ करा, थ्रो करू नका, नाहीतर मैदानाच्या बाहेर तुम्हाला फेकलं जाईल. गो ब्राह्मण प्रतिपालक राजा धीरज छत्रपती शिवाजी महाराज की अहो राजे हो धीरजी.
बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, तुम जियो हजारों साल, ये मेरी ये हाल हो। गजर थांबवतोय. तुम्ही जे फास्ट वाजवताच ना ते फक्त माझी आतडी तुटाची शिल्लक राहिली आहे. एकदा भाई येऊन बसाल बघा, हा माझा संसार मोडून बघतास होय, पेटा पेटा होत असते. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम जाते, आनंदाचे धाम जाते, गाऊ वाचे राम रे. देवांचा तो देव रे, तो हा स्वयं देव रे. लक्ष लक्ष्मीचा अंगी घेऊ देव रे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ. महाराज श्री महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय, श्री स्वामी समर्थ जय जय, श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ. महाराज रंगदेव दामादे दुधा